अथर्व गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. समोर आपण पाहिलं तर पहा दोन खेळाडू फलंदाज देखील आहे. अमित तांबे ऑन स्ट्राईक आणि बिकी दास नॉन स्ट्राईक एंडला. यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार जोरदार मनोज साठे चा प्रयत्न लाजवाब त्या ठिकाणी आपण पाहिला, परंतु पाहू शकतो आता पंचांचा इशारा काय येणार आहे. केवळ एकच धाव या ठिकाणी आपण पाहिलं तर पळून काढली. हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉल आला. अतिरिक्त अभांतर देखील धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. अथर्व आपण पाहिलं तर पिंपरी परिसरामध्ये नक्कीच नेहरू नगरचे ग्राउंड आहे. याचे ग्राउंडवरती चांगला सराव करत असताना पाहायला मिळत असतो, परंतु इथे आपण पाहू शकतो बिकी दास यांच्या माध्यमातून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी गॅप शोधला गेला. प्रदीप नैनी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आहेत. सिंगलवरती बॅटर फलंदाजांना देखील थांबवलं जात आहे. हा चेंडू काहीसा खाली राहतो. डॉट बॉल निर्धाव चेंडू. चांगला षटक या अथर्वच्या माध्यमातून टाकला जाते. एक युवा टॅलेंटेड खेळाडू अपकमिंग स्टार प्लेअर आहे, परंतु समोर देखील आपण पाहिलं तर अमित तांबे सारखा एक अगदी कमी काळामध्ये स्वतःच्या नक्कीच उत्कृष्ट दर्जेदार प्रदर्शनाची छाप क्रीडा रसिकांच्या मनावरती सोडणारा खेळाडू आहे. नुकतीच एक स्पर्धा मला वाटतं एक स्पर्धा जी आपण काही दिवसापूर्वी पाहिली, त्या स्पर्धेमध्ये फायनल सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच असेल, बेस्ट बॅटर असेल आणि प्लेअर ऑफ द सिरीजचा किताब जिंकणारा खेळाडू अमित तांबे होता. चर्चित अर्थातच सलगच्या 3 रेंजर स्पोर्ट्स सायकल्स ज्याच्या नावी झाल्या तो अमित तांबे. मुख्य स्क्रीनवरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच आपण बिकी दासला पाहतोय, कारण मागील हंगामामध्ये देखील या मैदानावरती बेस्ट बॅटर पावसाळी क्रिकेट रबर स्पर्धेमध्ये अमित तांबेसोबत बिकी दासने देखील पटकावलाय. ओहो, यावेळेस आपण पाहू शकतो पहा गॅप शोधला अमित तांबेच्या बॅटमधून सनसनीत खणखणीत चौकार. 4 धावा. एवढ्या षटकाची समाप्ती देखील होती. पंचांचा इशारा येतोय, कारण आपण पाहू शकतो एक चांगलं षटक, केवळ एक चौकार आला गेला तर मोठा प्रहार या षटकामध्ये आला. बाकी धावफलकावरती जर का नजर टाकली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस 10 धावा. चला, गोलंदाजांना विनंती असणारे लवकरात लवकर मैदानाचा खेळपट्टीचा ताबा घ्या, कारण आपल्याला वेळ कमी असणार आहे. इन ॲक्शनमध्ये नक्कीच आपण पाहिलं तर मावळभूषण आनंद चव्हाण यांना देखील आपण पाहणार आहोत. क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच त्यांना आपण पाहतोय. चला, पंचांना देखील विनंती आहे, खेळाडूंना सांगा की घाई करा.
हा चेंडू वेल लेफ्ट केला. बिकी दासला असं वाटलं की दिशा भरकटलेली असावी, परंतु हा चतुर चालाक आणि चंचल गोलंदाज म्हणून प्रथमेश गोसावीला देखील पाहिलं जातं. यावेळी देखील बॅटच्या आतील कडा होती. स्वतःच्या फॉलो थ्रू मधून जाऊन तो चेंडू यष्टेनवरती फेकण्याचा प्रयत्न फसला. यष्टेनच्या पाठीमागे रामगुडे सर नक्की त्या ठिकाणी तैनात होते. त्यांनी देखील प्रथमेशला सांगितलं थोडासा निशाणा तुमचा चुकला आहे, फक्त गरज होती तो चेंडू यष्टेनवरती मारण्याची, कारण धोका होता अमितला. रिस्क घेतला परंतु एका धावेची डिस्क देखील इथे भरून काढली. एका अंकाच्या मध्ये धपलकावरती देखील आपण 11 धावा पाहतो. 11 रन्स. 11 जर का पाहिलं तर मला वाटतं किरण मारोडा यांच्या देखील जर्सीवरती 11 अंक आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला त्या ठिकाणी गॅप ऑलरेडी शोधला गेला आणि आपण पाहू शकतो भरपूर प्रेक्षक मंडळी मित्रपरिवार तिथे आमचे उभे आहेत. त्या सर्वांना चौकाराची सलामी आहे. 4 धावा. सर्वचे सर्व सटॅक स्पोर्ट्स क्लब संघाचे खेळाडू आणि मित्रपरिवार देखील आमच्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना या चौकाराची सलामी नक्कीच दिली गेली आहे. धपलकावरती देखील 4 अंक ॲड होत आहेत. जय बजरंग बली संघाच्या खात्यामध्ये आपण पाहिलं तर 15 धावा आहेत. 15 रन्स विदाउट लॉस. यावेळेस आपण पाहिलं तर पहा यष्ट्यांच्या खूप जवळून अर्थातच स्टम्प्सला मिस करत जाणार हा चेंडू होता, कारण प्रथमेश गोसावी हा खेळाडू सातत्याने आपण पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील खेळत असताना आपण पाहतोय. नाव प्रथमेश गोसावी आणि नंदुरबार एक्सप्रेस म्हणून देखील या खेळाडूची ओळख आहे. इथे आपण पाहू शकतो फटका फसलाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये, परंतु प्रथमेश गोसावी त्या ठिकाणी धावत पळत गेले. लॉंग ऑफला आपण आनंद चव्हाण यांना पाहतोय. 2 धावा पळून तर काढल्या गेल्यात आणि 2 धावेंवरती फलंदाज डेफिनेटली थांबतील. यावेळेस अमित तांबेच्या बॅटमधून गगनचुंबी गगनभेदी षटकार. 6 धावा. दोन षटकांचा खेळ इथे संपला. धपलकावरती 23 धावा धपलकावरती आहेत. आज आनंद चव्हाण यांनी जरी प्रशांत सर एखादा विदाऊट नंबरचा जर्सी जरी टी शर्ट जरी परिधान केला असेल तरी त्यांच्या जर्सीवरती नेहमी 23च अंक असतो. हा त्यांचा 23 म्हणजे लकी नंबर आहे. कित्येक वर्षापासून कित्येक काळापासून 23 हा अंक त्यांच्या जर्सीवरती आपण पाहिला. अम्मास चषक 2024 खडकी रेंजिल्सच्या या हिरवागार मैदानावरती आपण ही स्पर्धा पाहतोय, कारण कालच अगदी दुपारच्या 17 पर्यंत अचानकपणे ही स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. दीपू रैना न्यू बॉलर, नवीन गोलंदाजी मार्कवर येत आहेत. तेज तरार आणि वेगवान गोलंदाज म्हणून दीपूची ओळख आहे, परंतु समोर देखील बिकी दास. ओ यावेळेस प्रहार तर केलाय. चेंडू खाली राहतोय, कारण आपण पाहिलं तर खेळपट्टीची मदत देखील खेळाडूंना मिळतीये. अमित तांबेची एक आगळी वेगळी शैली आपण पाहतोय, कारण प्रयत्न होता त्यांचा 2 धावा पळून काढण्याचा, परंतु नकार देखील बिकी दासने कळवला. एका धावेवरती संतुष्टी दर्शवली गेली. 24 धावा धपलकावरती आपण पाहतो. 24. नो बॉल पंचांचा इशारा होतोय. पहा संपर्क तर केला. गॅपमध्ये चेंडू आहे. इथे आपण पाहू शकतो जवळपास
वय वर्ष 44 44 आहे, परंतु चेंडूवरती नक्की ताबा मिळवण्यासाठी अगदी यष्टांच्या पाठीमागून धावत पडत आलेत पप्पू रामगुडे. तोपर्यंत पप्पू साठे देखील त्या ठिकाणी तैनात आहेत. चला, पंचांचा इशारा आला, कुठलाही खेळाडू डिस्कशन त्या ठिकाणी चर्चा करणार नाही. आणि संधी बॅटर फलंदाज अमित तांबेसाठी असणारे 3 धावा संघाच्या खात्यामध्ये ऑलरेडी ॲड झाल्यात. या पुढच्या चेंडूवरती कशा प्रकारे धावा वसूल केल्या जातील, कारण धोका फक्त आणि फक्त रनआउटचा असतो. संधी गमावली गेली, मिस केले नक्की त्या अपॉर्च्युनिटीला. अगदी आपण पाहिलं तर टी शर्टला स्पर्श करून चेंडू विकेट किपर पप्पू रामगुडे सरांच्या दिशेने ट्रॅव्हल केला आणि चांगलं कलेक्शन त्यांच्या माध्यमातून चांगलं गॅदर केलं चेंडूला. पुन्हा एकदा पंचांचा इशारा न बॉल ऐकल्या तुटून पडला अमित तांबे आणि हा चेंडू खूप लांब आहे. षटकार +1 अशा 7 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होतील. कालच्या देखील दिवसभरामध्ये नक्कीच आपण पाहिलं तर सुंदर असा खेळ संपूर्ण श्रीतेज 11 संघाने, अर्थातच अमित तांबे असतील, शिरू लोहार असतील आणि संपूर्ण कंपनी विशाल कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली कैलासवासी मधुकर गायकवाड स्मृती चषक 2024 या चषकावरती आपलं नाव या संघाने कोरलं. आणि पुन्हा एकदा फ्री हिटच्या चेंडूवरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न केला, परंतु दिशा भरकटली. पंचांनी कळवलं वाईट बॉल. अर्थातच फ्री हिट ऑन. पस्तीस धावा धपलकावरती आहेत. यावेळेस आपण पाहू शकतो संपर्क चांगला होता, परंतु पाहू शकतो आपण चेंडू निसटला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नासाठी एकमेकांना नकार. छत्तीस धावा धपलकावरती 36. पुन्हा एकदा डावखुरे हाताच्या गोलंदाजासमोर देखील डावखुरे हाताचा फलंदाज. यावेळेस बिकी देखील आपण पाहिलं तर पहा, पहिल्या चेंडूपासून बिकीचं देखील स्ट्रगल आपण पाहतोय. पाहिजे तसे संपर्क नक्की त्यांना करता येत नाहीये, परंतु सिंगल डबल्स सुरू आहेत. जय बजरंग बली अर्थातच पिंपरी गावातील हा संघ आहे. सर्व स्थानिक खेळाडूंना घेऊन एक चांगली संघ बांधणी पहिलवान विशालांना हरगुडे यांनी केली आणि आपल्या स्पर्धेमध्ये नक्की त्यांचा संघ खेळत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉटम हँडचा चांगला वापर आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. पहा, प्रदीप नैनी त्यांचा चांगला थ्रो आणि धोका अमित तांबेला आणि फलंदाज तिथे बाद देखील होत आहेत. चांगला थ्रो, नक्कीच कौतुक असणार आहे प्रदीप नैनी त्यांचं देखील. ते देखील 40+ आहेत. काल चर्चा होती की नक्कीच कित्येक दिवसापासून वर्षापासून आनंद चव्हाण यांना देखील आपण पाहतोय जवळपास ते देखील मला वाटतं लवकरच 40+ होतील. अजून त्यांना फक्त 8 महिन्यांचा कालावधी असेल आणि ते देखील 40+ मध्ये आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतील. एक 38 धावा धपलकावरती आहेत. चेंडू 5 झालेत आणि संघाचा संघनायक पिंपरी गाव किंवा पिंपरी परिसरातील सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे ऋतिक तारू अर्थातच नन्या.
ओहो, थोडेसे दूरवरती राहिले ऋतिक तारू. पहिला चेंडू नक्कीच डॉट. निर्धाव दीपू रैना यांचा आपण पाहिला. 3 षटकांचा खेळ संपला धापलकावरती. 38-38 आहेत. शेवटचं एक षटक देखील आपण पाहणार आहोत. तुषार रणदिवे गोलंदाजी मार्कवर आलेत, परंतु चूक या ठिकाणी बीके दास कडून. 38 धावा धपलकावरती आहे. 38 रन्स. रिव्हर्सचा प्रयत्न या ठिकाणी केला, परंतु असफल ठरले. चेंडू हातातून नक्कीच निसटतो आणि रबर बॉलमध्ये या गोष्टी तर आपल्याला पाहायला मिळणारच आहेत. इथे प्रहार तर केलाय, त्या ठिकाणी खेळाडू तैनात असतील आणि चेंडूला पाहतच राहतील. पहा, एक टप्पा घेऊन चेंडू अगदी खेळाडूच्या डोक्याच्या वरतून होतोय फरार. या चेंडूवरती धावा मिळतील 4. चौकार. 42 धावा धपलकावरती पाहायला मिळतील. अगदी हळूवार पद्धतीने आणि बॅक ऑफ द हँड हा चेंडू होता. पुन्हा एकदा प्रहार जोरदार करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक. फटका तपासलाय, पाहू शकतो आपण. सिंगल आल्यानंतर दुसरीचा प्रयत्न होईल का? पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी पळून काढल्या गेल्या. थ्रो थोडासा मी म्हणेल की चुकीचा ठरला, कारण अविनाश रामगुडे सरांना देखील जर का हा थ्रो कलेक्ट करण्यासाठी स्ट्रगल करावा लागला तर याचं कारण होतं की तो थ्रो त्यांच्या उंचीपेक्षा देखील वरती होता. 44 धावा धपलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडू झाले, 3 शिल्लक आहेत. त्यावेळेस मी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न. मनोज साठे यांना आपण लॉंगॉनला चांगलं क्षेत्र रक्षण करत असताना पाहतोय. 45-45. एक चांगली धावसंख्या आतापर्यंत तर आपण पाहतोय, परंतु येणाऱ्या 2 चेंडूंची कहाणी काय असेल हे पाहणं गरजेचं आहे. ऋतिक तारू. ओहो, इथे देखील स्विंग इन अमिस. कारण जितका वेग किंवा नक्कीच जो टप्पा अपेक्षित होता बॅटर फलंदाज ऋतिक तारू यांना, तो अजिबात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नाही. कारण तुषार रणदिवे देखील खूप अनुभवी आणि चालाक खेळाडू आहेत. त्यांना देखील माहिती आहे की कुठल्या बॅटर फलंदाजाला कशा प्रकारे चेंडू टाकावा. यावेळेस लोवर फॉल्टचा चेंडू होता. संपर्क पाहिजे तसा अजिबात नाही. एलिव्हेशन देखील नाही. चेंडू हवेत काही काळ होता, परंतु पुन्हा एकदा जमिनी समांतर फटका गेला. त्या ठिकाणी आपण पाहू शकतो 2 धावा आल्यात. पहिली इनिंग आणि पहिल्या डाव या ठिकाणी संपुष्टात आला. धपलकावरती बनवल्या गेल्या 47. जिंकण्यासाठी 48 धाव्यांची गरज आहे. चला बॅड बॉईज गोखलेनगर संघाचे संघनायक टॉससाठी या. स्वतः वसीमभाई देखील टॉससाठी येत आहेत आणि आई श्री प्रतिष्ठान संघाचे संघनायक देखील आयुष, काय नाव आहे, आयुष कुडे या पुढे टॉससाठी. तर टॉस या ठिकाणी केला जाईल यानंतरच्या सामन्याचा. टॉस होतोय, पाहू शकतो आपण. टॉस जिंकलाय बॅड बॉईज गोखलेनगर टीमने आणि प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतलाय. यानंतरच्या मॅचसाठी दोन्ही टीम्सला शुभेच्छा असतील. दोन्ही टीमने एक एक सामना जिंकून नक्कीच या ठिकाणी खेळ साकार केलाय.
चला फलंदाजांना विनंती असणार आहे, आपण देखील लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. चला चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. जय बजरंगबली पिंपरी संघाला विनंती असेल. लाईव्ह देखील आपण पाहतो, बीके दास देखील पहा एक चांगलं काम करतायत. कारण मैदानाच्या आतमध्ये जे जीव येत आहेत ते पाळीव प्राणी येत आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची दुखापती इजा पोहोचू नये त्यांना नक्कीच उचलून मैदानाच्या बाहेर ठेवत आहेत. 47 झाल्यात, 48 बनवायचे जिंकण्यासाठी. 48 रन्स टू विन. दरम्यानच्या काळात जर का आपण पाहिलं तर नक्कीच वेळातील वेळ काढून बिझी शेड्यूलमधून देखील मैदानावरती हजेरी लावली जाते. आदरणीय अभिजितजी गायकवाड मनापासून हार्दिक स्वागत असेल, मोस्ट वेलकम असेल. तसेच आमचे आदरणीय रुपेशजी लगड कालचे देखील आपण पाहिलं तर क्रिकेट एवढे व्यक्तिमत्व आज देखील त्यांची आपण उपस्थिती पाहतोय, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. यस, आणि या मॅच पूर्वी देखील आपण या इनिंग पूर्वी सर्वात महत्त्वाचं म्हणजे येरवडा परिसरातील सर्वात विस्फोटक आणि घातक अनुभवी फलंदाज सागर ली यांची देखील पंचांची भूमिका आपण पाहतोय. समवेत किरण मारोडा, शिवाजीनगर परिसरातील देखील अनुभवी खेळाडू आणि तसेच आमचे डॉक्टर गुंड्या भाऊ देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. कोणालाही कुठल्याही प्रकारची दुखापत किंवा इंजरी असेल तर नक्की तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा, तुम्हाला नक्कीच टिप्स मिळतील. अमित तांबे चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. यष्ट्यांच्या पाठी मागे महेश ठोसर आहेत. शॉर्ट फाईन लेगला शुभम मागाडे. शॉर्ट थर्ड मॅनला आपण पाहिलं तर पहिलवान विशालण्णा हरगुडे. कुमार पवारला देखील आपण संघामध्ये पाहतोय. दिग्विजय घंटे यांना आपण पाहतोय. सुचित राम असतील, पीके दास. ओहो, पहिला चेंडू आल्या भिरकावून दिला. चेंडू सीमारेषा पार. तुषार रणदिवेचा ब्रँडेड असा षटकार. ऋतिक दारोला देखील आपण संघामध्ये पाहतोय. रवी देखील असतील आणि प्रवीण देखील असतील. चा पाठलाग होता पहिल्या चेंडूवरती षटकार. सुरुवात चांगली आहे, सुरेख आहे, लाजबाब आहे. बॉल आला
पुन्हा एकदा इथे देखील चेंडू बराच काळ हवेमध्ये. त्या ठिकाणी आपण पाहू शकतो चेंडू नैसर्गिक अडथळ्यामुळे नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये पुन्हा एकदा पडलाय. दिग्विजयच्या हातामध्ये चेंडू थ्रो केलाय यष्ट्यांच्या दिशेने, परंतु बॅकअपसाठी शुभम मागडेनं आपण पाहतोय. महेश थोडेसे दूरवरती राहिले, परंतु 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा देखील केल्यात. यावेळी देखील आपण पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोक फटका फसलाय. त्या ठिकाणी नक्कीच डीप स्कोरला गेला प्रवीण आहेत, परंतु ऋतिक तारू देखील चित्त्याच्या चपळीने चेंडूवरती ताबा मिळवत आहेत. पहिल्या 3 चेंडूंची कहाणी जर का आपण पाहिली तर पहा 9 धावा पहिल्या 3 चेंडूमध्ये कुठल्यात. 48चा पाठलाग आहे. फुल टॉस चेंडू होता, परंतु स्वतःच्या नक्कीच पायाच्या साहाय्याने चेंडू आम्ही तांबेने अडवण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑनला बीके दासला आपण पाहतोय. सिंगल आली. 1 धाव 1 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर 10. वाईट बॉल. दिशा भरकटली गेली आणि साजिक येते. पंचांचा सरळ सरळ गणित आहे. दिशा से भटकोगे तो हमारी नजरों में खटकोगे. वाईट बॉल. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न बिक्की दास इथे देखील सज्ज आहेत. हा थ्रो देखील लाजवाब, बरोबर गोलंदाज अमित तांबेच्या हातामध्ये. एकेरी दुहेरी धाव्यांवरती देखील काम केलं जातं, कारण पहिल्या चेंडूवरती तुषार रणदेवीने सुरुवात सुरेख केली आहे, विस्फोटक केली, आक्रमक केली आहे. षटकार खेचला होता ऑलरेडी, त्यानंतर सिंगल डबलवरती काम केलं जातं. यावेळेस अमित तांबे स्वतःच्या फॉलो थ्रू मधून जाऊन डाऊन दी बॉल येत आहेत आणि बिग विकेट गॉन. विनाश रामगुडे सर या ठिकाणी होत आहे झेलबाद. न्यू बॅटर नवीन फलंदाज मनोज साठे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धावा जर का धपलक्यावरती आपण पाहिलं तर 12 झालं. 48चा पाठलाग आहे. बिकी दास ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळाले अमित तांबे. हा लगेच चेंडू कलेक्ट केला आणि फलंदाजांना हलू देखील दिलं नाही. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नासाठी लगेच थ्रू विकेट किपर असतील किंवा गोलंदाजाच्या दिशेने फेकला. बिकी हे नाव चर्चित आहे, परंतु खरं नाव सुब्रकांत आहे.
लोवर फुल टॉस चेंडू होता, परंतु तिथे आपण पाहू शकतो हो हो पंचांचा इशारा, चौकार. वाईट बॉल. चला, पंचांनी जो निर्णय दिलाय तर खेळाडूंना विनंती असणारे जास्त चर्चा डिस्कशन्स त्या ठिकाणी नको आहेत. तर निर्णय पंचांचा आलाय वाईटचा. यस, मनोज साठे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. समोर बिक्की दास, शुभ्रकांत कशा प्रकारचा चेंडू टाकेल पाहूया. ओहो, नो बॉल. पंचांचा इशारा आलाय. त्या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक, फटका देखील फसला. नो मॅच मध्ये चेंडू पडला. प्रवीण त्या ठिकाणी धावत पळत जात आहे, चेंडूवरती ताबा मिळवतात. पाहता पाहता 2 धावा पळून काढल्या, अर्थात 3 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा होतील आणि 3 अंकाच्या मध्ये त्याने धपलकावरती किती आहेत 21. अर्थातच अजूनही 16 चेंडू मध्ये 27 धाब्यांची गरज आहे. यावेळेस संपर्क पुन्हा एकदा जोरदार केला. फ्री हिटच्या चेंडूवरती पाहूया. डाऊन दी बॉल ऋतिक तारू येतात. फेकी केली गेली त्या ठिकाणी. 2 धावा, 2 किती 2 एकच धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झाली. अजूनही 26 धावा ज्या जिंकण्यासाठी बनवायच्यात. हा चेंडू बॅटवरती आलाय आणि खेळूला हलण्याची देखील मला वाटतं परवानगी नसेल. छेरन षटकार. यावेळी देखील लोवर फुल टॉस चेंडू होता. तिथे खेळाडू असतील दिग्विजय घंटे थ्रो करतायत, गोलंदाजाकडे सोपवतायत, परंतु चित्त्याचीच पळाई. 2 धावा, 2 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा. चांगला कॉल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स फलंदाजांच्या दरम्यान पाहायला मिळाली. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. धावफलकावरती 30 धावा आहेत. हा चेंडू कायचा खाली राहतो. महेश ठोसर नक्की त्या ठिकाणी आपण पाहिलं तर स्ट्रगल करतायत, परंतु कौतुक इथे बिक्की दास्त देखील असणार आहे. षटकाची समाप्ती देखील होती. 2 षटकांचा खेळ संपला. धपलकावरती 30, शेवटचे 12 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज. 12 चेंडू 18. लाईव्हच्या माध्यमातून देखील जर का आपण पाहिलं तर पहा, कालच्या दिवसभरामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे
नवीन नाव ज्यांना प्रशांत गायकवाड सरांच्या माध्यमातून दिलं गेलं टार्झन देखील लाईव्ह पाहतात. अर्थात आमचे सर्वांचे क्रिकेट वार्ताहर राज रणदिवे सर देखील लाईव्ह पाहतात. धन्यवाद असेल त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा. आणि नक्कीच शुभेच्छांचा वर्षाव खेळाडूंवरती करतायत. यावेळेस अतिरिक्त उसळी महेश टोसरने चांगला चेंडू टाकलाय. मनोज साठेचा प्रहार पाहायला तर मिळाला. त्या ठिकाणी पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगचे प्रवीण धावत पळत जात आहेत आणि थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा पळून काढल्या. 1 ऑफ दी ओव्हर पहिला बाउन्सर जो गोलंदाजाने टाकला त्याची चेतावणी देखील पंचांच्या माध्यमातून दिली गेली, वॉर्निंग दिली गेली. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर वेगवान चेंडू होता. ऋतिक तारूप हा पुन्हा धावत पळत येत आहेत, परंतु त्या अगोदरच डीप स्क्वेअर लेग होऊन बीके दास येत आहेत. सिंगलवरती बॅटर फलंदाज देखील थांबवले जात आहेत. आतापर्यंतच्या 2 चेंडूमध्ये 3 धावा आपण पाहिल्यात. चा पाठलाग आहे. धपलकावरती आता आपल्याला 33 पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्टंप टू स्टंप केली जाणारी ही गोलंदाजी होती. शुभम आगडे विकेट किपर चूक करतात, परंतु प्रवीण यांना देखील धावत पळत जावं लागतात आणि आताच्या 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा देखील केल्या जातील. 35 10 चेंडूमध्ये यावेळी देखील आपण पाहिलं तर अक्रॉस द बॅट स्ट्रोक खेळून काढला. विकेदासच्या हातामध्ये चेंडू आहे. डीप स्कोअर लेगला फिल्डिंग चांगली आहे आणि थ्रो देखील विकेट किपरकडे. आठ चेंडूमध्ये 12 धावांची गरज. आणि हा प्रचंड मोठा तडाखा मनोज साठेचा धूमधडाका 6 रन षटकार. 12तून आता 6 वजा होतील आणि केवळ 6 धाव्यांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 7 धावा 6, परंतु लक्षात ठेवा सामना जर का टाय झाला तर सुपर ओव्हर असेल आणि ती सुपर ओव्हर अर्धी असेल, अर्थात 3 चेंडूंची असेल. विशेष म्हणजे राज रणदिवे सरांनी नक्कीच टेक्स्ट केलाय, मेसेज केलाय की थोडीशी तब्येत बरी नाही, डोकं दुखतंय, त्यामुळे त्यांना येता आलं नाही, परंतु घर बसल्या देखील ते आपल्या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेतात. धन्यवाद असेल. आणि पहा राज रणदिवे सरांचं नाव घेतलं आणि मनोज साठे यांच्याकडून देखील षटकाराची मानवंदना. 6 धावा.